हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? जसं की व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय, आम्ही आलो आहोत पारनेरला. आता उन्हाळा सुरू झाला आहे, म्हणजे आरूचा हेअरकट करून आणावा. तशी पण तिची फार कटकट असते की केसच डोळ्यावर येते, जुट्टेच बांधा, परत ते बांधू पण देत नाही व्यवस्थित. तू काही म्हणजे ना जुट्टे बांधू देते ना काय हेअरस्टाईल करू देते. मग म्हणलं आपलं कटच करावा. आणि अरुणी ना कुठेतरी बघितलं होतं की असं हेअर वॉश करायचं आणि मग हेअर कट करायचं. मग तसंच म्हणून मला म्हणली, मम्मा आपण पार्लरलाच हेअर म्हणजे केस धुऊयात आणि घरी नको धुवायचे. बरं बाई म्हणलं ठीक आहे. आणि तिथे गेल्यावर मात्र पाणी पडायला लागलं डोक्यावर. मग मॅडमला भीती वाटायला लागली. आधीच तर खुर्ची आमच्यासाठी होती मोठी, आम्ही पडलो छोटे. आणि मग पाणी इतकं गारगार वाटायला लागलं. पण तशीच कशी बशी बसली. पार्लेवाली दिदी पण खूप छान होती. आरूची काय हाईट त्या टपपर्यंत पोचे ना. मग तिने काहीतरी जुगाड केला, टॉवेल वगैरे ठेवले आणि हिला गप्पा मारत मारत कसे बसे केस धुतले. आणि मुलांसोबत म्हणलं ना छोट्या, की त्यांचा एक टास्क असतो, केस म्हणजे कट करणे पण हा एक खूप टास्क असतो. करताना आधी त्यांना मज्जा वाटते, पण बरोबर करायला बसले की ते मग ना मान तरी हलवणार, ते डोळे नाही झाकणार, काही ऐकत नाहीत मग आपलं. ते खूप मज्जा आली पण आरूला. परत गप्पा मारत मारत तिने छान कट करू दिला. मग ह्यावेळेस काय केलं, दरवेळेस मशरूम कट कुठे करा ना, त्यामुळे मग ह्यावेळेस पुढचे कट केले. अंजली कट नाही का, तुम्हाला माहीत असेल, कुछ कुछ होता है बदले अंजली छोटीवाली, तशा टाईपचा हा कट केला. आणि कुठेही गेलं ना, ह्या आरूला स्टाईल फार मारायची असते. कुठेच म्हणजे कुठे शांत बसत नाही. आणि तू जर शांतपणे हेअरकट करू दिलास, हल्ले नाहीस, तर मी तुला कॅडबरी देते असं ती दिदी म्हणली होती. मग काय जाताना बरोबर आहे मॅडमच्या लक्षात आलं. तिला म्हणली माझी कॅडबरी, मग दिली ते तिने घेऊन.